नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन आलोय, काम काळ वेग। मित्रांनो, काम काळ वेग हा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। मित्रांनो, या टॉपिकला बघा आपण एकदम बेसिक पासून ते हाय लेवलचे प्रश्नापर्यंत बघणार आहे। मित्रांनो, या टॉपिकचे पण जसं आपलं वर्गमूळ हा टॉपिक होता, त्याचे 4-5 भाग पडले। याचे पण आपण काय करू मित्रांनो, भागामध्ये फोडणी करून आपण गेला व्यवस्थितपणे बघून घेऊ। मित्रांनो, आज आपण बघा याला आपण 3 प्रकारामध्ये म्हणजे 3 पद्धतीने हे आपण कसं शिकणार आहे समजून घ्या। बघा, हा टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा तर आहे, पण याच्यामध्ये 3 गोष्टी अति महत्त्वाच्या मित्रांनो, त्या कोणते पहिलं बघून घ्या। मित्रांनो, पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये बघा, समान काम असताना, समान काम असताना पहिली गोष्ट महत्त्वाची कुठली मित्रांनो, समान काम असताना। आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो महत्त्वाची याच्यामध्ये, असमान काम असताना। बघा, पहिलं तर होतं मित्रांनो काय, समान काम असताना, आणि दुसरा आहे असमान काम असताना, आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो बघा, तुम्हाला बघा लसावी मसावी हा टॉपिक बघा माझ्या जुन्या बॅच मध्ये मी शिकवलेलं, त्याच्यामध्ये बघितलेलं नसेल तरी काय विषय नाही, लसावी तुम्हाला आली पाहिजे मित्रांनो। काय बघा, लसावीवर आधारित बघा, तुम्हाला 3 गोष्टी या टॉपिक मध्ये महत्त्वाच्या आहे। एक तर समान काम असताना, दुसरं असमान काम असताना, आणि तिसरं आहे लसावीवर आधारित प्रश्न। मित्रांनो बघा, ह्या 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला जमले तर तुमचं 100% या टॉपिक मध्ये 2 मार्क तुमचे 100% फिक्स होणार मित्रांनो, आणि हा टॉपिक तुम्हाला हलवा होऊन जाईल। बघा कसं, बघा समान काम असताना पहिलं हे जाणून घ्या मित्रांनो। बघा तुम्हाला बघा एक प्रश्न दिलेला असेल बघा, 10 व्यक्ती एक काम म्हणलंय, 10 व्यक्ती एक काम दररोज 2 तास करून, बघा 10 व्यक्ती एक काम दररोज 2 तास करून 5 दिवसात पूर्ण करतात। बघा, 10 व्यक्ती एक काम दररोज 2 तास करून 5 दिवसात पूर्ण करतात। तेच काम म्हणजे कुठलं काम होतं मित्रांनो, एक काम होतं। तेच काम म्हणजे काय झालं मित्रांनो, इथं झालं तेच काम म्हणजे समान काम। म्हणून याच्यासाठी आपण काय वापरणार आहे, याचं एक सूत्र आहे तो वापरणार आहे। मग असमान काम म्हणजे कसं मित्रांनो ते समजून घ्या। असमान काम म्हणजे इथं तेच काम म्हणजे एकच काम होतं, याच्यामध्ये पण तेच काम म्हणले, मग तेच काम म्हणलं असं शब्द आलं, तेच काम असं शब्द आलं तर तुम्हाला याचं सूत्र वापरायचं ते कसं मी तुम्हाला पुढे सांगेनच। मग असमान काम म्हणजे काय मित्रांनो ते समजून घ्या। बघा, 10 व्यक्ती दररोज 2 तास काम करून, 10 वस्तू बनवतात। किती? 10 वस्तू बनवतात। मग दररोज 10 वस्तू बनवतात, किती दिवसात म्हणले त्यांनी, 5 दिवसात समजा। मग त्यांनी काय म्हणले, मग 15 व्यक्ती ना इथं 10 काम करतात असं होतं, इथं 15 काम पूर्ण करण्यासाठी दररोज किती तास काम करावा, जर त्यांनी 5 दिवसात काम पूर्ण करावे लागेल तर असं म्हणलंय। पण हे तुम्हाला बघा मी तोंडी सांगतोय, समजलं नसेल तर डोक्याला जास्त ताण घेऊ नका। असमान काम म्हणजे काय मित्रांनो, याच्यामध्ये 10 काम झाले आणि याच्यामध्ये 15 काम झाले। जसे की टेबल बनवणे, खुर्च्या बनवणे, जसे की बाहुली बनवणे, असे खंदक पण असतात मित्रांनो, खंदक खोदणे, हे सगळे तुम्हाला उदाहरण पुढे समजेल। पण आता तुम्ही या 3च गोष्टी बघा, या 3 गोष्टीवर आपण हे पूर्ण टॉपिक काय करणार मित्रांनो, कव्हर करणार आहे। बघा इथं तुम्हाला मागं काय समजलं नसेल त्याला डोक्याला ताण देऊ नका। 1 मिनिट मी पुसायचं घेतो मित्रांनो, ताण घेऊ नका। फक्त आपण हा टॉपिक बघा, आपल्याला पोलीस भरतीसाठी 2 मार्क फिक्स किंवा आपल्याला हाय लेवलचे पण प्रश्न फिक्स करण्यासाठी 1, 2, 3 गोष्टीवर आधारित सर्व प्रश्न अवलंबून असतात। मग याच्यावर अवलंबून असणारे प्रश्न आणि त्यांचे सूत्र आपण जाणून घेऊ, पण थोडीशी अजून बेस गोष्टी आहे मित्रांनो ते समजून घेऊ। बघा मी म्हणलं पहिलं समान काम असताना, असमान काम असताना आणि लसावीवर आधारित, या 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला जमलेच पाहिजे या टॉपिक मध्ये, तरच तुमचा हा टॉपिक क्लिअर होणार आहे मित्रांनो। बघा आता कसं,
जसे की आपण काय करू मित्रांनो, पहिलं तर थोडंसं बेस बघून घेऊ. बेस म्हणजे काय समजून घ्या. बघा एक मंत्र आहे. मंत्र म्हणजे माहिती आहे ना मित्रांनो, ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा तुम्हाला माहिती असेल. मग याच्यामध्ये मंत्र काय आहे, पहिला मंत्र बघा इथं मी लिहितोय मंत्र नंबर 1. मंत्र नंबर 1 लिहिलोय आणि याचा आहे मंत्र. मग काय, समान काम असताना. मग हे कधी वापरायचं आहे आपल्याला, समान काम असताना. बघा तुम्हाला असं वाटत असेल सर लई मोठं वाटाले की एकदाच लिहायचंय की मित्रा, काय सारखं सारखं पोलीस भरती देणार आहे काय, एकदा मध्ये लागून जायचंय. एकदा शिकून घे ना गणित, परत नंतर शॉर्टकट बघ, काही बघ तुझ्या मर्जीने काही बघ, पण एकदा गणित तरी शिक. बघा मंत्र नंबर 1 काय आहे, समान काम असताना. मग याचं मंत्र लिहितोय मित्रांनो इथं बघा. इथं तुम्हाला माहिती असेल मताधिकार बरोबर मताधिकार. मी त्याचं फुल फॉर्म पण सांगतो, आता सध्या आपण लिहून घेऊ मित्रांनो. बघा मी लिहितो इथं म ता दी आणि इथं कार. बरोबरला मी काय करणार मित्रांनो, इथं भागाकारात लिहिणार. काय, म ता दी आणि काय मित्रांनो, कार. आता हे झालं तुमचं समान काम असताना काय मंत्र मित्रांनो. फक्त आता लक्षात ठेवा, समान काम असताना काय वापरणार आहे मित्रांनो, मताधिकार बरोबर मताधिकार. मग दुसरा मंत्र काय आहे ते पण तुम्हाला लिहून देतो बघा मित्रांनो. मंत्र नंबर 2. मंत्र नंबर 2. मग मंत्र नंबर 2 काय आहे मित्रांनो, हे समान होतं इथं असमान काम असताना. असमान काम असताना. बघा असमान काम असताना तुम्हाला सोडवायचं का गणित, मग कसं, बघा याचं सूत्र मी काय करतोय मित्रांनो, इथं बरोबर लिहितो. बघा हे मताधिकार तर लिहितो, पण कसं लिहितो बघा मित्रांनो मी. बघा म ता दी आणि इथं लिहिलोय मित्रांनो कार. पण कार केलोय, पण इथं रोमन अंकामध्ये बघा 2 लिहिलोय. मताधिकार कारला मी काय केलं, कंस केलो आणि तिथं 2 लिहिलोय मित्रांनो. एवढंच फरक आहे. मग इथं काय लिहिणार आहे मित्रांनो, समजून घ्या. इथं लिहिणार आहे मी म, इथं ता आणि इथं दी आणि इथं कार लिहिणार आहे मित्रांनो. कंसात मी काय लिहिणार आहे, कार लिहिणार आहे, पण कसं, रोमन अंकामध्ये बघा मी 1 लिहिलोय. बघा हे 1 आणि 2 मी असं का लिहिलं असेल, हे तुम्हाला कन्फ्यूज झालं असेल, पण काही घाबरायची गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला सगळं सांगेन. बघा हे जे कार आहे ते काय आहे पहिले जाणून घेऊ आपण. बघा पहिलं तर तुम्ही असंच लिहून घ्या. बघा मी आता सांगितलं तर तुम्ही पुढं काय बघणार मित्रांनो, पुढं पण व्हिडिओ आहे, पुढे पण लेक्चर आहे. तुम्हाला पुढे म्हणजे मित्रांनो हे पुढं सूत्र आहे. म्हणजे एक प्रकारचे हा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे हे कधी वापरायचे, जेव्हा काम समान नसते. बघा 10 माणसे दररोज 2 तास काम करून 10 खंदके खणतात 5 दिवसात असं म्हणलोय. मग मी म्हणलोय 5 माणसे दररोज किती तास काम करावे, म्हणजे 15 खंदके खंदतील 4 दिवसात. मग इथं काय झाले, तिथं 10 खंदक हे काम होतं, इथं 15 खंदक हे काम आहे. म्हणजे तिथं 10 आणि इथं 15 झाले, म्हणजे असमान आहे. त्यावेळेस काय करायचंय, जो पहिलं वाक्यातील कार आहे तो दुसऱ्या वाक्याला द्यायचंय आणि दुसऱ्या वाक्यातील कार आहे तो पहिल्या वाक्याला द्यायचं. म्हणजे इथं कार 2 म्हणजे कार म्हणजे काय असते मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो. हे झालं. इथं पहिलं बघा तिथं म लिहिलंय. म म्हणजे काय असतं हे समजून घ्या. बघा मित्रांनो थोडंसं आवाज हे होते माझं, तरी मला आता बघा गेल्या 5 दिवसापासून आज थोडं बोलायला पण व्यवस्थित वाटतंय. बघा म म्हणजे काय असतं पहिलं जाणून घेऊ. बघा इथं मी काय करतो, एक बॉक्स बनवतो. बघा म म्हणजे काय समजून घ्या. म म्हणजे माणसे किंवा मजूर पण माणसेच असतात बरं का मित्रांनो. बघा किंवा व्यक्ती माणसेमध्ये स्त्री पुरुष मुलं हे सगळे आले मित्रांनो. मजूर पण असू शकतात, व्यक्ती. म म्हणजे काय मित्रांनो, माणसे किंवा मजूर किंवा व्यक्ती इत्यादी आलं. मग इथं आहे मित्रांनो म नंतर न ता याचा अर्थ काय आहे बघा. ता म्हणजे तास. ता म्हणजे काय मित्रांनो, तास किंवा मिनिट पण असू शकतात. त्यानंतर काय दी म्हणजे काय मित्रांनो, दी म्हणजे काय दिवस. दी म्हणजे काय मित्रांनो, दिवस. चौथा आहे बघा कार. कार म्हणजे ती कार नव्हे. बघा
कार म्हणजे इथं काय आहे मित्रांनो, काम. बघा हे काय असतं, काम. बघा म म्हणजे माणसे किंवा मजूर किंवा व्यक्ती, ता म्हणजे तास, दी म्हणजे दिवस, कार म्हणजे काम मित्रांनो. मग मला तुम्ही सांगा या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज आलं आता. म म्हणजे काय असणार आहे, माणसे, ता म्हणजे तास, दी म्हणजे दिवस, कार म्हणजे काम मित्रांनो. आता तुम्हाला समजलं असेल. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, सगळे पाठ करून ठेवायचंय मित्रांनो. पहिलं तर मंत्र नंबर 1, मंत्र नंबर 2 हे दोन्ही पाठ पाहिजे मित्रांनो. आता यांच्यावर कसे प्रश्न येतात आपण आता प्रकार वाईज बघू मित्रांनो. आता तिसरी एक गोष्ट होती मित्रांनो, बघा लसावीवर आधारित. लसावी तुम्हाला मी आता बघा तो जेव्हा प्रकार येईल त्यावेळेस आपण बघू मित्रांनो. आता आपण सुरुवात इथनं करणार आहे, म्हणजे मंत्र नंबर 1 पासून समान काम असताना. ठीक आहे मित्रांनो. आता काय करायचं, स्क्रीनशॉट मारा नाही तर लिहून घ्या. काय करा, लिहून घेऊन आता तुम्ही पुढे जावा, म्हणजे पुढचं लेक्चर आपण करू मित्रांनो, म्हणजे पुढे स्टार्ट करू. चला मित्रांनो बघा आता आपण प्रकार पहिला घेतोय, काम काळ वेगचं. प्रश्न खूप चांगले मित्रांनो, काही घाबरायची गरज नाही. मी एकदम तुम्हाला 0 पासून ते हाय लेवल पर्यंतचे प्रश्नापर्यंत घेऊन जाणार आहे. फक्त तुम्ही टिकून राहा आणि लेक्चर रोज बघा मित्रांनो. बघा पहिला प्रश्न दिले, 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम किती दिवसात मित्रांनो, 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम बघा मित्रांनो, तेच काम म्हणजे काय असणार आहे, तेच काम हा शब्द आला तर काय, समान काम आहे. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. आता बघा मित्रांनो, समान काम असलं तर आपलं सूत्र काय, मताधिकार बरोबर मताधिकार. तुम्ही बरोबर मध्ये लिहा नाही तर भागाकारातल्या, तुमची मर्जी मित्रांनो. बघा मी काय करणार आहे, दिवस विचारलंय, दिवस बरोबर मग सूत्र काय मित्रांनो, तेच काम म्हटलं म्हणजे समान कामाचं सूत्र लिहायचं काय मित्रांनो, म ता दी कार. भागाकारामध्ये पण काय लिहायचं मित्रांनो, म ता दी आणि काय मित्रांनो, कार. आता कार म्हणजे काम आहे, याच्यामध्ये काय काय दिले ते सगळं तुम्ही वापरा मित्रांनो. बघा दिवस बरोबर मी काय म्हणलो, दिवस आपल्याला माहिती नाही, दिवसच काढायचे. म्हणजे काय मित्रांनो, मजूर. मजूर किती आहेत, 10. मग इथं लिहा 10. ता म्हणजे तास म्हणले बघा, रोज 6 तास किती आहे मित्रांनो, 6 लिहा. मग तेच काम करून एक काम म्हणले मित्रांनो, एक काम म्हणलंय का, एक तुम्ही लिहिले तरी तेवढंच आहे, नाही लिहिले तरी तेवढंच आहे. तरी तुमच्या माहितीसाठी मी एक लिहितोय मित्रांनो. बघा एक लिहिलोय. तेच काम किती दिवसात पूर्ण करतात मित्रांनो, दिवस बरोबर किती येतं, 12. बघा तुम्ही म्हणत असेल सर इथं तर दिवस आहे, तुम्ही दिवस इकडे लिहिले, कार इथं आहे, तुम्ही इकडे लिहिले. असं काही नाही मित्रांनो, हे रायमिंग जुळते म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने लिहिलेले. तुम्हाला प्रश्न जसं दिले सगळ्यांना गुणाकारात लिहिलं तरी काय फरक पडत नाही. ठीक आहे मित्रांनो, समजून घ्या. याला काय करायचंय, भागाकार चिन्ह द्या. भागाकार दिल्यावर तुम्हाला बघा दुसरं वाक्य ते कुठपर्यंत, दिवसात पूर्ण करतात. बघा मित्रांनो, एक तुम्हाला डिटेलमध्ये इथं येऊन तुम्ही फुल स्टॉप म्हणजे थांबला. मग त्याच्यानंतर तेच काम म्हणले, तेच काम म्हणजे हेच काम, एकच काम होतं. इथं लिहा एक काम, इथं एक काम होतं, इथं पण एकच काम. बघा तेच काम 20 मजूर, इथं मजूर किती मित्रांनो, 20. मग मजूर रोज किती, 9 तास, इथं लिहा 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करताल. आपण दिवसच काढतोय बघा, दिवस बरोबर इकडं आणलोय. आता दिवस काढायचंय, तिथं एक मांडायची गरज नाही, इथं मी दिवस काढलोय. आता डायरेक्टली काय करा मित्रांनो, बघा पहिलं वाक्य इथून ते इथंपर्यंत होतं, यातले सगळे संख्यांना मी गुणाकार केलं. बघा 10 गुणाकारामध्ये 6, गुणाकारामध्ये 1, गुणाकारामध्ये 12. बघा सगळ्यांचं गुणाकार इथं झालेले. मग इथून पुढचं बघा तेच काम म्हणजे 1 गुणाकारामध्ये 20, गुणाकारामध्ये 9. आणि विचारलं काय होतं, दिवस. दिवसला मी इथं ठेवलंय. बघा काय जास्त घाबरायची गरज नाही, तुम्ही नवीन असले तरी याच पद्धतीने काढा मित्रांनो. बघा आता तर बघा 1 0ला 1 0 उडून टाका. बघा 1 0ला 1 0 गेलं म्हणजे याला भाग गेलंय. आता बे 1 बे, बे त्रिक 6. बघा 3 1 3, 3 त्रिक 9, इथं 3 आले, 3 1 3, 3 चोक 12. आता मला सांगा मित्रांनो, खाली 1 गुणाकारामध्ये 1, गुणाकारामध्ये 1 म्हणजे एकच आहे. वरती 1 गुणाकारामध्ये इथं 3 1 3, इथं 1, इथं राहिले किती मित्रांनो, 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 4
दिवस. किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात. मित्रांनो बघा, याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवले तर तुम्हाला एकदम सोपं वाटेल. तुम्ही म्हणणार की सर हे असं लिहिलंय तर तुम्ही या पद्धतीने का लिहिलं? बघा, हे फक्त तुम्हाला पाठ होण्यासाठी हे दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही त्याचं काय डोकं असं नाही लावायचं की सर मग इथं आहे आणि तुम्ही इकडं आणलंय, कार इथं आणि इकडं आणलंय, असं काही करू नका. पहिलं वाक्याला सगळ्यांना गुणाकार करा, दुसरं वाक्याला भागाकारात लिहून गुणाकार करा आणि तुम्हाला लगेच उत्तरे मिळून जातील मित्रांनो. फक्त तुम्हाला भागाकार किंवा तुम्हाला बघा पाडे पाठ पाहिजे तरच भाग देता येईल. त्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे, मी शिकवलंय मित्रांनो. कसोट्या पाठ करा, ठीक आहे. आता हे काय करा मित्रांनो, प्रश्न लिहून घ्या. इथून पुढे आपण जाऊ मित्रांनो. मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा, 15 माणसे रोज 8 तास काम करून 10 काम 25 दिवसात पूर्ण करतात. त्यापुढे म्हणले तेच काम 10 माणसे रोज 5 तास काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील? त्यांनी म्हणले किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो. जो मागील प्रश्न होता त्याच्यामध्ये तेच काम याचा अर्थ काय होतं मित्रांनो? बघा, काम समान असताना आपलं समान काम असण्याचं सूत्र लावायचं मित्रांनो. मग सूत्र आपलं काय आहे मित्रांनो? बघा, दिवस बरोबर मताधिकार बरोबर मताधिकार मित्रांनो, ठीक आहे. चला, दिवस बरोबर बघा, पहिल्या वाक्यातील सर्व आपण काय गोष्टी लिहून घेणार आहे. म्हणजे 15 गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये 10 आणि गुणाकारामध्ये 25 मित्रांनो. हे लिहिल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे? भागाकारात दुसऱ्या वाक्यातील सर्व संख्या लिहून घ्यायचं मित्रांनो. म्हणजे तेच काम म्हटले म्हणजे पहिल्या वाक्यात किती काम होतं? 10 काम. ते 10 काम खाली लिहून घ्या मित्रांनो, जसे 10 काम होते. बघा, व्हिडिओ बनवताना माझं माईक बंद पडलेले म्हणून मी इथं नंतर ना ॲड करतोय मित्रांनो. त्यामुळे मी तुमचं सर्वांचं माफी मागतो, कारण की माईक बंद झालेलं होतं, चार्जिंग संपलेली होती, म्हणून मी परत तोंडी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. समजून घ्या थोडंसं. बघा, 10ला 10 भाग जातो. बघा, आता तुम्ही म्हणणार खाली 10 आणि 10 दोनदा 10 कुठून आले? बघा, पहिल्या वाक्यात काम होते 10 ते, आणि 10 माणसे आहेत ते, आणि 5 तास काम करतात, म्हणून आपल्याला दिवस काढायचं आहे. आता भागाकार करून तुमचं जे उत्तर येईल ते येईल मित्रांनो. बघा, 5 ने 5 5 25. बघा, सगळ्याला आपण भाग दिल्यानंतर ना आपलं जो उत्तर येतो तो आपल्याला समोर दिसेल मित्रांनो. बघा, 3, 4 आणि 5 ह्या संख्या राहिले, त्यांचं गुणाकार करा आणि गुणाकार करून मिळणारा उत्तर हा आपला फायनल उत्तर राहणार आहे मित्रांनो. 60 होतात मित्रांनो. 75 हा उत्तर नाही आहे मित्रांनो. 12 पंचेन उत्तर आपल्याला बघा, 3 चोक 12, 12 पंचेन 60. हा 60 हा उत्तर होईल मित्रांनो, ठीक आहे. 3 चोक 12, 12 पंचेन 60. म्हणजे किती दिवसात काम करतील मित्रांनो? ते करतील 60 दिवसात पूर्ण काम, ठीक आहे. या पुढचं आपण काय करू मित्रांनो? पुढचा प्रकार घेऊ. आता हा प्रश्न तुम्ही लिहून काढा मित्रांनो. बघा, माईक बंद झालेलं आहे शिकवताना, म्हणून मी बाहेरनं परत याला काय करतोय मित्रांनो, तुम्हाला तोंडी सांगतोय जो व्हिडिओ चालू आहे त्याच्याबरोबर, ठीक आहे. आता परत व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूप वेळ जातोय मित्रांनो, त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी पुढचा भाग बनवताना नीट व्यवस्थित लक्ष देईन मित्रांनो. चला, आता प्रकार दुसरा मधलं पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो. काय दिले तर नीट वाचून घ्या. एक काम 18 माणसे 21 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 माणसे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? एकदम सोपं आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघा, दिलेलं काही नाही आहे, तुम्हाला तास दिलेले नाही मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काम दिलेत, माणसे दिलेत आणि दिवस दिलेत. या प्रश्नात तुम्हाला तास दिलेले नाहीत. मग तास दिलेले नाही तरी तर ते त्यातनं काय काढायचं मित्रांनो? मताधिकारमधनं तो तास काढून टाकायचा, म्हणजे काढून टाकायचं मित्रांनो. बाकीचं आहे तसं लिहायचं. बघा, दिवस बरोबर काय? 18 माणसे किती दिवसात मित्रांनो? 21 दिवसात. कारण एक काम आहे, समान काम आहे, म्हणून एक लिहायची गरज नाही आहे मित्रांनो. मग दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणले? तेच काम किती? 20 माणसे, म्हणून खाली 20 लिहून काढायचं मित्रांनो. आता फक्त याला भाग देता आलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला. बघा, याला नीट भाग दिले की तुमचं उत्तर लगेच मिळून जातो. भाग देण्यासाठी काय करणार आहे मित्रांनो तुम्ही? बघा, 18ला आणि 20ला कितीने? 2ने भाग जातो. 2 18 आणि 2 20. आता बघा मित्रांनो, 10ने तुम्हाला बघा कुठल्या संख्येला भाग जात नाही, किंवा कुठल्याच कसोटीने वरच्या आणि खालच्या संख्येला भाग जात नाही, म्हणून 9चा आणि 21चा गुणाकार करा. बघा,
पहिलं 9चं 21 बरोबर 9 1 9. बघा हातचे काही नाही आहे, 9 2 18. मग इथं झाले किती 189 मित्रांनो. नंतर भागाकारात आहे 10. मग त्या भागाकारात जो 10 आहे मित्रांनो, भागाकारात बघा शून्य मिळालं ना 1च्या नंतरनं, त्याला डायरेक्ट पॉईंटमध्ये कन्वर्ट करून टाकायचं मित्रांनो. 1 शून्यसाठी 1 पॉईंट म्हणजे किती आलं मित्रांनो 18.9 दिवस. खाली शून्य होतं त्याला आपण काय केलो वरच्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करून घेतलो मित्रांनो. बघा मग उत्तर किती आलं 18.9 दिवसात ते काय काम पूर्ण करतील. पण समजा 18.9 दिवस हे पर्यायामध्ये नसेल, मग याचं उत्तर तुम्ही कसं देऊ शकणार. बघा तुम्ही लिहायचं आहे किती 189 छेदामध्ये किती आहे मित्रांनो 10. मग ही संख्या लिहून काढल्यावर याला भाग द्यायचं आहे मित्रांनो. कसं देणार बघा, तुम्ही भाग दिले तर किती येणार आहे मित्रांनो 18.9/10. कारण की याला भाग देताना बघा 18 पूर्ण ही संख्या भेटणार आणि 9 राहणार म्हणजे काय मित्रांनो ते 10 पैकी 9 राहिलेत म्हणून याला 18.9/10 हे कळणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही भाग देऊन बघा तुम्हाला हेच पूर्णांक विथ अपूर्णांक मिळतील मित्रांनो. ठीक आहे, आता आपण पुढचं प्रश्न घेऊ मित्रांनो. इथंपर्यंत समजलं असेल तुम्हाला. चला मित्रांनो पुढील प्रश्न आहे बघा, 50 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यास 22 दिवस लागतात. तेच काम 15 व्यक्तींना किती दिवसात पूर्ण होईल. मित्रांनो मगाशी जसं प्रश्न होतं तसंच आहे मित्रांनो, फक्त आपल्याला हे बघा तेच काम आपल्याला किती 22 लोकांना मिळून काम करायला लावायचं आणि किती दिवसात पूर्ण करतील विचारलं मित्रांनो. बघा मग याला आपण मांडणी करू. मगाशी जसं मांडणी केलेलं होतं कसं 50 गुणाकारामध्ये 22 आणि भागाकारामध्ये कसं लिहावं लागेल मित्रांनो 15 लिहावं लागेल. कारण की आपल्याला 15 व्यक्तींना ते काम करायला लावायचं आहे. मग लिहा मित्रांनो दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 50 गुणाकारामध्ये 22 करा, भागाकारात लिहा 15. आता बघा 50 आणि 15ला भाग जातो मित्रांनो कितीने 5ने. मग 5 आणि या दोन संख्येला भाग द्या. मग या दोन्ही संख्येला भाग दिल्यास काय उत्तर येणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही 5ला भाग दिले म्हणजे 5ने भाग दिले तर 15ला म्हणजे 3 भागाकारात येणार मित्रांनो. मग याच पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे मित्रांनो. बघा 5 त्रिक 15, 5 1 5. बघा वरती 10 गुणाकारामध्ये 22 भागाकारामध्ये 3 आले मित्रांनो. याला 10चा 22 बरोबर गुणाकार केल्यास किती येईल 220 येणार आणि भागाकारात आहे मित्रांनो 3. आता 3ने त्या 22ला भाग दिल्यास किती येतो मित्रांनो 3 7 21. बघा 22 मधनं 21 जाणार मित्रांनो. 3 1 3, 3 7 21. 22 मधनं 21 गेले 1 राहिले आणि त्याच्याबरोबर तो 0 लावा मित्रांनो. किती होणार 10 होणार. मग काय होणार आता 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेले राहिले किती 1 छेद खाली काय आहे मित्रांनो 3. मग उत्तर काय आलं 73.1/3 मित्रांनो. हा तुमचं फायनल उत्तर होईल. तर तुम्हाला बघा या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बघा तुम्हाला ती जी MDS पद्धत आहे मित्रांनो, आता आवाज शिकवताना गेलेलं आहे तरी मी सांगतोय ते MDS पद्धत तुम्हाला येत पण असणार मित्रांनो. तुम्हाला मराठी येते की मराठीमध्ये मी तुम्हाला किती छान प्रकारे सांगतोय की मताधिकार बरोबर मताधिकार. आपल्याला सगळ्यांना मराठी कळतंय तरी MDS घ्यायची काय गरज आहे मित्रांनो. MDS तर मी वापरणार पण आहे आणि ते सोपं असो किंवा अवघड असो विद्यार्थ्यांना आपण गणित शिकवणार आहे मित्रांनो. शॉर्टकटच्या नादी लागून विद्यार्थ्यांना अर्धा शिकवणार अर्धा सोडणार हे आपण करणार नाही मित्रांनो. त्यामुळे ते MDS काय मी त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्नसुद्धा करणार नाही. तुम्ही गणित शिका मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला MDS शिकवणारे भरपूर भेटतील. ठीक आहे, पहिलं गणित शिकून घ्या. ते गणित कसं तयार झालं आहे त्याला कसं सोडवता येतं हेच तुम्हाला कळालं तर बाकीचं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो. ठीक आहे, आता एवढं लिहून काढा आणि आपण जाऊ पुढं मित्रांनो. चला मित्रांनो आता प्रकार तिसरा आहे बघा, त्यातलं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. काही माणसे एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस घेतात. काही माणसे एक काम करण्यास 15 दिवस घेतात. माणसांची संख्या पूर्वीच्या 2/3 केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील. त्या कामास आणखी किती दिवस लागतील म्हणले मित्रांनो.
या प्रश्नाला सोडवत असताना बघा तुम्हाला फक्त समजून घ्यायचं की इक्वेशन काय जोडवायचं बघा. काही माणसे म्हटले एक काम करण्यास किती 15 दिवस घेतात. मग त्याच पद्धतीने आपण काय करू मित्रांनो, समान काम आहे तर आपण काय करणार आहे बघा, अंश आणि छेद या गोष्टीला समजून घ्या मित्रांनो. अंशस्थानी कुठली संख्या मांडतो आपण बघा, कधी पण आपल्याला 10वी 12वीमध्ये तुम्ही असताना बघा 100पैकीच मार्क मिळतात ना मित्रांनो. 100पैकी 50%, 60%, 99% हे तुम्हाला भेटले असेल. मग 100 म्हणजे काय, ते ठरवलेले मार्क आहे मित्रांनो. मग याच्यामध्ये या संख्यामध्ये पूर्वीची संख्या कुठली असणार आहे 3 आणि आत्ताची कुठली असणार आहे 2. मग त्याच पद्धतीने याला मांडून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याला मांडणार कसं बघा, तुम्ही समजून घ्या. जर त्यांनी म्हटले पहिले काही माणसे, मग एक्स पण घ्यायची गरज नाही. एक्स न घेता आपल्याला याला उत्तर काढायचं आहे, पण एक्स तुम्हाला कसं आपल्याला काढता येईल ते समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, आता लगेच पुढं आपलं उत्तर आपण सोडून दाखवू मित्रांनो. सोडवताना बघा पहिलं तुम्ही बघा, मी तुम्हाला अगोदरही म्हणलो आहे मित्रांनो की माझा हा पहिलाच अनुभव आहे की माईक बंद झाले आणि मी तोंडी तुम्हाला मोबाईलसमोर व्हिडिओ चालू करून सांगतो आहे मित्रांनो. सोडवताना बघा काही दिवस विचारले मित्रांनो, मग एक्स मांडा. काही माणसे म्हणले होते माणसाची किंमत एक्स आणि इथं 15 दिवस आणि एकच काम होतं मित्रांनो. ठीक आहे, एक लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. आता दुसऱ्या वाक्यात बघा मित्रांनो, इथं जर माणसांची संख्या पूर्वीच्या 2/3 केली असं म्हणले मित्रांनो, म्हणजे पूर्वी 3 होते, आता 2च माणसे घ्यायचे. मग ते काम संपण्यास अजून किती दिवस लागतील विचारलं आहे मित्रांनो. मग एक्सच्या ठिकाणी मी किती लिहिणार मित्रांनो, 3 लिहून काढतो डायरेक्टली आणि खाली लिहितो मी 2. बघा तुम्हाला इथं डायरेक्ट उत्तर निघून जाईल मित्रांनो. खाली घ्या 2. आता काय करायचं आहे, यांची क्रिया करा मित्रांनो. बघा 15 गुणाकारामध्ये 3 केलं तर त्यात वरच्यांचं गुणाकार करा, कारण की 2ने कुठल्याही संख्येला भाग जात नाही. बघा 15 त्रिक 45 लिहा मित्रांनो. 45 भागाकारामध्ये किती आहे मित्रांनो 2. बघा 45ला 2ने भाग दिलं तर किती येणार आहे मित्रांनो 22.1/2 दिवस येणार. बघा तुम्ही भाग देऊन, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, एक राहिले, एक वरती मांडून टाका, खाली 2 मांडा मित्रांनो. मग उत्तर किती आलं 22.1/2 दिवस. पण मित्रांनो बघा तिथं त्यांनी विचारलं काय होतं हे समजून घ्या मित्रांनो. त्यांनी म्हणले आणखी किती माणसं कामावर घ्यावे लागतील. पहिले किती माणसं होते मित्रांनो 15 होते. मग 15 होते तर त्या 22.1/2 दिवसामधून 15 काढायचं आहे मित्रांनो. बघा ते राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये उत्तर येणार आहे त्याचं फायनल किती 7.1/2 मित्रांनो. आता पुढील प्रश्न तसंच आहे बघा, तसंच प्रश्न आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मी दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, ते राहून गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटेल. बघा हा प्रश्न काय म्हणले, काही माणसे एक काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतात. जर माणसांची संख्या पूर्वीच्या 3/7 केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील. बघा मगाशीचं मी सांगतोय मित्रांनो, म्हणजे तिथेही राहून गेलं तर मी तुम्हाला आता सांगतोय 22.1/2 मधून किती 15 दिवस काढा मित्रांनो पहिलं. मग राहिले किती 7.1/2 माणसे कामावर जास्त घ्यावे लागतील. लगभग तुम्हाला किती 8 माणसे असं विचार केलं तर कामावर जास्तीचे घ्यावे लागतील. म्हणून याचं उत्तर असं येणार आहे मित्रांनो. मग आत्ताचा प्रश्न जो दिले आपण त्यालाही सोडवू मित्रांनो. बघा फक्त काय आहे तिथं 22.1/2 जे दिवस होते मित्रांनो ते माणसं विचारले होते, किती आणखी किती दिवस लागतील म्हणले ना मित्रांनो. मग आणखी किती 7.1/2 दिवस घ्या मित्रांनो तिथून. या प्रश्नात बघा दिवस आपल्याला काढायचे किती लागतील. मग काय दिलेले पहिल्या वाक्यात 30. एक्सची किंमत आपल्याला बघा खाली मिळते 3/7, म्हणजे पूर्वीची संख्या 7 होती, आता 3 आहे. मग एक्सच्या ठिकाणी आपण किती मांडणार आहे मित्रांनो 3 मांडणार आहे, म्हणून इथल्या 3 एक्सची किंमत आपल्याला पूर्वीची 7 होती, 7 मांडा मित्रांनो. 3 1 3 आणि इथल्या 10. मग या दोघांचं गुणाकार केल्यास किती होणार आहे मित्रांनो 70. पण 70 आपलं हे फायनल उत्तर होणार का नाही मित्रांनो. पूर्वीचे 30 दिवस काढा मित्रांनो, म्हणजे पूर्वी 30 दिवसात होत होतं, आता जास्त दिवस चाललेत, म्हणजे आणखी किती दिवस लागतील मित्रांनो. बघा 70 वजा 30 केल्यास उत्तर 40 दिवस जास्त लागतील मित्रांनो. बघा तुम्हाला जर मी आता तोंडी सांगितलं आहे मित्रांनो, मला हे अनुभव नाही आहे, तरी पण मी तुम्हाला बघा मोबाईल समोर ठेवून व्हिडिओ चालू आहे तरी सांगतो आहे.
बघा, जर नाही समजलं तुम्ही म्हणले परत एकदा व्हिडिओ बनवा, तर खूप चांगलं व्हिडिओ बनवलेलं होतं मित्रांनो. बघा, माझ्याच एका चुकीमुळे मी चार्जिंग आहे का नाही बघितलं नाही माईकमध्ये, तर माईकमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मित्रांनो हे सगळं घोटाळा झाला. समजून घ्या, खूप सोपं आहे. तुम्ही एकदा हे नीट बघितले ना मित्रांनो, मी बोललो नाही तरी पण तुम्हाला समजून जाईल काय काय क्रिया चाललेली आहे. बघा, मी हातवारे करून तुम्हाला तिथं सांगतोच आहे, त्यानुसार तुम्ही सगळं हे नीट समजून घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला परत माझ्याकडनं माफी मागतो मित्रांनो, कारण की मी एवढं चांगलं व्हिडिओ बनवलेलं तुमच्यासाठी. बघा, ते मला फक्त माईकमुळे खराब झाल्यामुळे मला खूप वाईट वाटतं आहे मित्रांनो. तरी तुम्ही आजच्या लेक्चरला नीट काय करा मित्रांनो, सपोर्ट करा, तुम्ही इतर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. पाहिजे तर मी अजून एक मोठा हेच व्हिडिओ बनवतो मित्रांनो, पण आता सध्या तुमचं नुकसान होऊ नये म्हणून हे तुम्ही बघून घ्या. परत हाच व्हिडिओ मी रिपीट बनवून देतो जर जमलं तर मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आज आपण काय करू मित्रांनो, इथं थांबू आणि हे लिहून घ्या तुम्ही, आणि या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. तुम्हाला कोणही बघा तुम्हाला जर वर्दी मिळवायचं असेल तर स्वतः कष्ट करा मित्रांनो. चला.